नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वास अमृतकर आपलं श्वास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओला खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली. तर आज आपण सिम्प्लिफिकेशन हा कुठल्याही एक्झामला खूप महत्त्वाचा टॉपिक मानला जातो आणि सिम्प्लिफिकेशन हा टॉपिकच आपल्याला मॅथ्सचा क्रक्स आहे, म्हणजे हार्ट आहे जवळजवळ. तर आज आपण IBPS पॅटर्न नुसार, IBPS म्हणजे बँकिंगचं, तर बँकिंगच्या एक्झाम्समध्ये सिम्प्लिफिकेशनवर कसे क्वेश्चन्स विचारले गेले, तर त्याच्यातले आज आपण काही क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो घेणार आहोत. तर बघूया. बघा, आज मी प्रत्येक टाईप वेगवेगळा टाईप घेतला आहे, कारण प्रत्येक टाईपची आपल्याला सवय व्हावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्यात कशाची व्हॅल्यू काढायची विद्यार्थी मित्रांनो? क्वेश्चन मार्कची. कशाची काढायची विद्यार्थी मित्रांनो? क्वेश्चन मार्कची. तर आपल्याला क्वेश्चन मार्क हा कशात दिसतोय विद्यार्थी मित्रांनो? स्क्वेअर रूट मध्ये दिसतोय. क्वेश्चन मार्क हा आपल्याला कशात दिसतोय विद्यार्थी मित्रांनो? स्क्वेअर रूट मध्ये. मग सगळ्यात आधी आपल्याला जर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवायचंय सगळ्यात आधी स्क्वेअर रूट कॅन्सल करावं लागतं. तर स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जर स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअरिंग करायचं, क्यूब रूट असेल तर क्यूब करायचं. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? तर स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग स्क्वेअर केल्यानंतर हे स्क्वेअर रूट गायब होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. मग इथे फक्त काय राहील? 124 प्लस क्वेश्चन मार्क प्लस 169 इज इक्वल टू, जर इकडे स्क्वेअर केलं तर इकडे पण स्क्वेअर करावं लागेल. तर 18 चा स्क्वेअर किती विद्यार्थी मित्रांनो? 18 चा वर्ग किती? 324. क्लिअर? मग हे इकडे येताना काय होईल? मायनस. तर मला हा 124 324 मधून मायनस करणं आधी जास्त सोपं वाटतंय. तर काय? 324 मधून 124 गेले. बघा, 324 मधून 24 गेले 300, 300 मधून अजून 100 गेले 200. क्लिअर? आणि हा 169 पण इकडे येताना काय होईल? वजा होईल. 200 मधून जर 169 वजा केले तर आपल्याकडे किती राहतात? फक्त 31. किती राहतात? 31. तर याचा आन्सर किती विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर सेकंड. तर मला सांगा किती वेळ लागला? क्लिअर? मग राहील लक्षात? तर तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघतात तर नोटबुक जवळ ठेवा आणि लक्षात ठेवा, जेव्हा असं स्क्वेअर रूट मध्ये येईल तर लिहून घ्या, आधी स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी कधी पण काय करावं लागतं? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. राहील लक्षात विद्यार्थी मित्रांनो? जायचं पुढे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला कुठल्या पॅटर्न वरती क्वेश्चन दिसतोय बघा. आता हा झाला बघा बोडोमास पण आणि पर्सेंटेज पण. बोडोमास पण आणि पर्सेंटेज पण. सगळ्यात बोडोमास नुसार सगळ्यात आधी आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो? डिव्हिजन. काय करतो? डिव्हिजन. तर इथं बघा, हा 2 चा स्क्वेअर म्हणजे किती? 4. जर 4 ने 136 ला डिवाइड केलं तर करा माझ्यासोबत डिवाइड. 4 1 चा मी इकडे लिहून घेतो बघा, 136 डिवाइड बाय 4 into question mark is equal to 17% of 500. मी इथं सॉल्व करून घेतो विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, एक स्टेप आपली वाचेल. पर्सेंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? डिवाइड बाय 100. पर्सेंट म्हणजे काय? डिवाइड बाय 100. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. डिवाइड बाय 10 येईल विद्यार्थी मित्रांनो. असं हे 2 0 कॅन्सल. क्लिअर? आता बघा, मग 4 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? सांगा मला. 4 3 12. 13 मधून 12 गेले, राहिले किती? 1. 1 वर 6 किती? 16. 4 4 16. भागाकार किती आला इथं? 34. हा इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, इथे काय राहिले? 17 गुणिले 5 किती विद्यार्थी मित्रांनो? 17 5 85 डिवाइड बाय 10. क्लिअर? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे, तर याला एकट्याला सोडवावं लागेल. मग हा इकडे येताना काय होईल? डिवाइड. त्याच्यापेक्षा तुम्ही इथल्या इथे पण काय कट करू शकतात. बघा, 17 दोघं कशाच्या पाड्यात येत आहेत? 17च्या. 17 1 17, 17 2 34, 17 5 85. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? 5 1 5, 5 2 10. तर काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो? हा 2
इकडे येताना काय होईल विद्यार्थी मित्रांनो, डिवाइड. तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय येईल, हा 2 इकडे येताना हा बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काहीच नाही, खूप सोपा क्वेश्चन आहे आणि आपल्याला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची 360 अपॉन क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 73 प्लस 3 क्यूब. 3 चा क्यूब किती विद्यार्थी मित्रांनो, 27. 73 प्लस 27 किती विद्यार्थी मित्रांनो, 100. 360 अपॉन क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100. मला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची, तर हा 100 इकडे येईल आणि हा क्वेश्चन मार्क इकडे जाईल. हा 0 0 इथेच कट होतोय बघा. तर क्वेश्चन मार्क येईल 36 अपॉन 10. मग विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा, खाली जेवढे 0 असतात ना, खाली जेवढे 0 असतात, तर ते जेव्हा कॅन्सल होतो तेव्हा काय, उजवीकडून डाव्या बाजूला काय, पॉइंट द्यायचा. जेवढे 0 असतील तेवढ्या डिजिट नंतर पॉइंट द्यायचा. किती, इथं 1 0 आहे म्हणून 1 डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे आन्सर काय येईल 3.6. समजा 2 0 राहिले असते तर आपण 2 डिजिट नंतर काय, पॉइंट दिला असता. तर याचा आन्सर काय येईल 3.6, ऑप्शन नंबर 4. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो, समजलंय सगळ्यांना? ज्याला कुठल्या क्वेश्चन मध्ये जर डाऊट आला असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट मध्ये कळवायचं विद्यार्थी मित्रांनो. पण हे करणं गरजेचंच आहे. माझं सुहास सर मॅथ्स या चॅनलचं एक टार्गेट काय, प्रत्येक महाराष्ट्रातील मुलाला मॅथ्सची भीती गेलीच पाहिजे. कारण येणाऱ्या एक्झामचा काळ जो आहे विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स हे वेटेज वाढत चाललंय एक्झाम मध्ये. आधी तुम्ही जेव्हा एक्झाम देत होते तेव्हा मॅथ्सला थोडं कमी केलं तरी चालत होतं, पण आत्ताचा ट्रेंड जर बघायला गेला, मॅथ्सचं वेटेज वाढत चाललंय. म्हणून आपल्याला मॅथ्सला इग्नोर करून चालणार नाही. म्हणून माझं मनापासून इच्छा आहे, प्रत्येक महाराष्ट्रातील मुलाचं काय, मॅथ्स हे चांगलं झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी रात्रंदिवस तुमच्यासाठी प्रयत्न करेन. तर मला नक्की कळवायचंय, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या लाईकने, कमेंटने मला अजून शिकवण्याची जास्त एनर्जी भेटते विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. थँक्यू सो मच.